मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे दीक्षा धाडे ब्लॉग्स. तर गाईज, आता सकाळचे वाजले 3-3:30 झालेत काहीतरी, आणि आम्ही कुठेतरी चाललो आहे. कुठे चाललो आहे ते मी आधी तुम्हाला सांगणार ना, कारण तुम्ही हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल मी कुठे चालली आहे, कशासाठी चालली. खूप स्पेशल आहे गाईज, तर पूर्ण एंडपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. ढापणे तर आहे माझ्यासोबत, अजून माझा भाऊ येतो आहे आता, निखिल. तो आता येईल ट्रेनमधनं, मग त्याच ट्रेनमधनं आम्ही जाऊ. तर पूर्ण बघा आम्ही कुठे जातो आहे, काय करतो आहे, किती मजा करतो आहे. ओके, आम्ही पण एन्जॉय करू, तुम्ही पण एन्जॉय करा. येस. चल, आम्ही बसणार ट्रेनमध्ये आणि जेंट्स डब्यामध्ये बसणार नाही. आता आम्ही दादरला कुठे जाणार आहे काय दादर डायरेक्ट दादरला आल्यावर. तर गाईज, आता आम्ही उतरले दादरला, आणि हा आहे माझा भाऊ निखिल. तर गाईज, आज आम्ही कुठे जाणार आहे नाही सांगणार, तुम्ही लास्टपर्यंत बघा आम्ही कुठे जातो काय करतो. तर गाईज, आता आम्हाला खूप जास्त लेट झालं आहे, तर आता आम्ही धावतो आहे, कारण की आम्हाला इकडे तिकिटाचं माहिती नाही कुठे आहे. आम्ही सगळं आता धावत चाललो आहे. हा बघूया. तर गाईज, परत आता आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये. सोनाली, आता आम्ही उतरू तेव्हा तुम्हाला परत यांची पण बॅग लाव. मित्रांनो, ही बसले, फक्त हिला बसायला फक्त प्रॉब्लेम आले. सोनाली शर्टवरती. यू कॅन डू इट सोनाली, तू करू शकतेस. कोण? अरे नाही, ती त्यांचीच बॅग आहे. खिडकीतून बाहेर जाशील सर, चढ इथून जशी चढली तशी. हां, तसंच आता एकदा त्याच्यामध्ये बसलो जागा नाही तिकडे. हा बघा निखिल, तिकडे उभ्या आणि आम्ही आता इकडे बसलो. आता बघून पुढे आता काय होते ब्लॉग बघत राहायचं. आम्ही कुठे चाललो तिथे. कुठे चालली आहे तू? गाईज, खूप जास्त लाजते की. हे मला दे ना एक वेफर. घेऊ का तुझं वेफर? हे कुठे चालली तू? मित्रांनो, ट्रेन सुटली नाही की सुरुवात झाली. मेंदूवडा, परत चायवाल्यांचा, आणि माझा ब्रो तिकडे उभा आहे, त्याला जागा नाही आहे. हे बघा, आता 2 मिनिटात आम्ही बी.कॉम करतोय ना, तर बी.कॉम त्यानंतरचं काय बिझनेस प्लॅन. त्याच्यामध्ये मी काम करणार आहे, म्हणून ते आतापासून शिकते. गाईज, घरी टाईम नाही भेटलेला इकडे येऊन गाईज. हे बघा, आता इकडे भाजीवाले आले. गाईज, ह्याला बघा, कोकण रेल्वेचे हेच गाईज खूप भारी आहे. घे घे घे. तर गाईज, आता आम्ही ना भेल घेतोय खायला. खूप टाईम झाला आम्ही काही खाल्लं नाही, तर आता भेल घेतोय. आणि हा बघा, बिचारा कधीपासूनचा उभा आहे.
तर गाईज आता फायनली निखिलला बसायला जागा भेटली. हा बघा आता आलाय. गाईज माझा आवाज येत नसेल, थोडंसं हे करा. हे बघा फायनली बसलाय निखिल. तर गाईज आता आम्ही भेल खातो. खाण्याच्या अगोदरच पाडले बघा. आता हा असा बसलाय ना, म्हणून आता आम्ही खातोय थोडंसं. हे बघा ते त्याच्यामध्येच केलं सगळं. पिशवीमध्येच सगळं भेल टाकले त्याला. निखिल किती तरी टायमानंतर बसलाय बिचारा, म्हणून तो बसला नव्हता, म्हणून आम्ही पण काही खाल्लं नव्हतं. आता आम्ही पण खातोय. तर गाईज आता हे बघा, गाईज आहे ना सोनाली इथे येऊन आहे ना पागल झाली. नुसती भेल 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 करते बघा. आणि आता ती भेलच करते. भेल भेल भेल. ठीक आहे, तू तिकडं सोनाली तू तिकडं सरक का. गाईज आता आम्ही इकडे बसतो ना, निखिल इकडे जातोय. आणि गाईज हे माझे पाय असे पोचता येत नाही तिथे त्या ह्याला. सोनालीचे पोचतच नाही. जाना उडी मार ना. उडी मार. धक्का बिक्का उडी मार बोलते. नाही दिसत आहे ना. हा गाईज मेरा भाई गाय झाला बघा कसं झोपलाय. एवढा टाइम उभा राहून राहून बिचारा फायनली झोपला. कसं वाटतंय तुला झोपायला जागा भेटली? आरामदायी वाटतं. आरामदायी. जाईपर्यंत उतरायचं आपल्याला, फोटो काढायचे बाबा. काढू आपल्याला नाही, मॅडमला फोटो काढायचे खेडला. खेड स्टेशन. गाईस पोचले पोचले पाय पोचले. हावरी बघा हावरी. बोल पटकन. गाईज आता आम्ही थोडंसं बाहेर आलो. इथे बसायला इकडे असं बसलोय, कारण की खूप जास्त तिकडे बसून बसून आम्हाला
कंटाळा आलेला आणि पूर्ण घाम बिम आलेलं, म्हणून बोलतो जरा बाहेरचा नजारा बघूया, कारण की आमची वरची सीट होती तर आम्हाला काही दिसतच नव्हतं. आणि सोनाली फर्स्ट टाईम कोकणामध्ये आली आहे, मग तिला सगळं दाखवते मी एकदम व्ह्यू कसे आपल्या इकडचा एकदम कोकणचा एकदम भारी आहे. आणि गाईज तिला खूप जास्त आपला कोकण आवडलं आहे. आणि आता थोडंसं आम्ही इथे बसतो, थोडंसं मस्त नजारा बघतो, मी तुम्हाला पण दाखवते. ओके गाईज, खूप जास्त मजा येते. आम्ही इकडे दरवाजामध्ये बसतोय आणि वरती पहिल्यांदा बघतोय आणि व्ह्यू तर एक नंबर आहे. सोनालीला प्रेमात पडले आपल्या कोकणाच्या आणि तिला पण मी तिला नेणार आहे असं माझं गाव दाखवला इकडे. तर असंच आता आम्ही आलोय. कशासाठी आले ते तुम्हाला लवकरच समजणार आहे. आता आम्ही पोचू कुठे ते मी सांगत नाही तुम्हाला, लास्टला सगळं समजेल आम्ही कुठे चालले, का चालले, कशासाठी आले. भारी वाटेल तुम्हाला पण. हां, आणि मी आता तुम्हाला व्ह्यू दाखवते. काहीच इथे आता मी बसले, हे बघा काय चालू आहे लोकांची मस्ती. ट्रेनला चालू असं धक्का मारून चालू करतोय. आता काय ट्रेनला मी धक्का मारते, हे बघा दोघ जण धक्का मारून चालू करते. चालू झाला पाहिजे. होईल आता. सगळेजण आतमध्ये गेले. चलो का इकडे तर गाईज आता ट्रेन थांबली आहे, तर आम्ही अजून इथेच बसलो कारण की आम्हाला इथे बरं वाटते, जरा हवा बिवा येते आणि नजारा पण बघायला भारी वाटते. तर आम्ही इथेच बसलो. डोंगरावर घर आहेत ना. हां, तर आम्ही इथेच बसलोय. तर बघू आम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे अजून खूप टाईम आहे जायला, खूप म्हणजे खूप टाईम आहे. तर तुम्ही बघत राहा, कळेलच तुम्हाला आम्ही कुठे काय काय जातोय. होते ते. आणि व्ह्यू बघता आम्ही लवकर पोचलो पाहिजे बस. आणि अजून आम्ही खाऊ बिऊ काहीतरी उतरल्यावरती आणि मग बघू, फ्रेश होऊ पहिले तर. म्हणजे आम्ही आंघोळ करून आलोय, तसं चेहरा बिरा जरा चेहरा थोडा चमकला पाहिजे ना. येस, आम्ही जिकडे जातो तिकडे खूप सारे येणार आहेत, पब्लिक खूप पब्लिक आहे, खूप भारी भारी भेटणार आहेत आम्हाला माणसं. तुम्ही बघा, मला जर कोण दिसलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन कोण कोण आहेत ते. परत एकदा ट्रेन थांबलेली, एक स्टॉप आला म्हणून. आता सोनालीला इकडे ह्या स्टॉपवरती फोटो काढायचे आहेत, तर फोटो काढूया. ती गेली जरा केस बांधायला. मी तर काय, मी अशीच आहे, मी तिकडे एकदम पोचल्यावरती करेल, केस एकदम नीट बांधेल. बघूया आता ते दोघंजण येत आहेत फोटो काढायला. फोटो काढूया मग जाऊया परत. अरे मी आलो उतर ये घालती है कोण नाही उतर. दीक्षा नको नाही, मग आम्ही उतरतो, तू थांब इकडे. फ्रॅक्चर. तर गाईज निखिल झोपलाय आता आणि सोनालीने चप्पल उचलून लपवून ठेवली. एकच ठेव, एक चप्पल इथे आणून ठेव, एक तिथेच ठेव. निखिलला दाखव, निखिल दाखव. तर मित्रांनो, आता परत ट्रेन थांबली. आता का थांबली ते माहिती नाही आम्हाला. आता काही खूप जास्त आम्ही कंटाळलो. आम्ही निघालेलो घरातून 3-3:30ला निघालो ना रे आपण घरातून. 3:30ला आम्ही घरातून निघालो आणि अजून आम्ही तिकडे पोचलो नाही. आणि आता वाजले 2:15 झाले तरी अजून आम्ही पोचलो नाही गाईज. तुम्हाला असं वाटत असेल मी कुठे चालली. खूप स्पेशल आहे. मी पूर्ण शर्टपर्यंत बघा, तुम्हाला समजेल. आणि काय आहे तर तिकडे जायचं आहे तर झोप पण नाही लागत आहे, काय नाही इकडे ट्रेनमध्ये. आता बघू ट्रेन कधी चालू होईल. 15 मिनटं झाले, ट्रेन चालूच होत नाही आहे. तर बघू कधी चालू होईल, कधी जाऊ.
कधी पोचू. आम्हाला 3 वाजेपर्यंत तिकडे पोचायचं आहे. तर बघू पोचू. आता जवळच आलो आहे आम्ही. तर बघूया. आणि हे दोघं जण इकडे गॉसिप करतात. तेवढंच बाकी राहिलेलं गाईज मगापासून. आणि सेम दिसते तुझ्यासारखा थोडा का नाही रे? सेम दिसते का नाही? ए निखिल सेम दिसतोय ना? तर गाईज आता इकडे आहे ना निखिल आहे ना त्याची शूज शोधतोय. आणि चेक इथे सोनालीने लपवून ठेवलेलं आहे. हे बघा गाईज नाटक बघा किती जास्त करते सोनाली. त्याला बोलते आतमध्ये शोध. ते गाईज भेटली आता निखिलला त्याची शूज. हे बघा गाईज हा बघा आता फेस वॉश करतोय. त्यानेच कोरा झाला ना तू ना? गाईज हे बघा हे वापरतो फेस वॉश. हा फेस वॉश वापरतोय निखिल.